तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या अशा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। सर्वप्रथम मेन गोष्ट, जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आधीच सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर सर्वप्रथम मुद्दा असा आहे की अक्षय तृतीया म्हणजे अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे त्याचा आज आपण खतरनाक असा सिंगल फोटो एडिटिंग बॅनर केलेला तयार केलेला आहे। तर मित्रांनो, येत्या 30 तारखेला आहे। तर ते कशा पद्धतीने खतरनाक पद्धतीने बनवायचे ते मी तुम्हाला सांगून देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, कारण की व्हिडिओमध्ये एक पूर्ण तुम्हाला शेवटी असा पासवर्ड मिळेल किंवा आधीमध्ये कुठेही मिळेल, तो फक्त तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रा करताना टाकायचा आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। आणि मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून टाका। तिथं सर्व तुम्हाला मटेरियल वगैरे सर्व फ्रीमध्ये देत जाईल, ॲप लिंक वगैरे फ्रीमध्ये मिळून जाईल। आणि अजूनसुद्धा आपल्या इंस्टा आय डीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका, तिथे सर्व तुम्हाला आपले अपडेट सर्वप्रथम तिथे मिळून जातील। तेवढे मी तुम्हाला मेन्शन बॅक वगैरे पण सुद्धा देऊ शकतो। मित्रांनो, फक्त फॉलो करा आणि तुमचा जरा वेळ न घालवता चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, जिप फाईल तुम्ही डाउनलोड केली असेल, ती एक्स्ट्रॅक्ट सुद्धा केली असेल पासवर्ड वगैरे टाकून, तर एवढं काही विषय नाही, पासवर्ड तुम्हाला आधीमध्ये कुठेही मिळून जाईल। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आजचा जो बॅनर आहे ना त्याची मी तुम्हाला मटेरियल कोणासाठी ज्यांच्याकडे ॲप वगैरे यूज चालत नाही आणि मोबाईल PC डिझायनरसाठी आणि PLP मित्रांनो फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी पिक्सेल लॅब वापरासाठी मोबाईल युजरसाठी। तर PLP फाईल सुद्धा दिलेली आहे मित्रांनो। सिम्पली तुम्हाला काय करायचं, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनची गरज तुम्हाला लागणार आहे। हा जर ॲप तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा अवेलेबल आहे, किंवा हे तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला पर्सनल मेसेजसुद्धा करू शकता। मित्रांनो, हे सर्वप्रथम हे टेक्स्ट आहे ना, हे सर्वप्रथम इथे डिलीट करून घ्या आणि त्यानंतर मित्रांनो ह्या ऑप्शनवर यायचं, तुम्हाला फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काय आपलं मटेरियलमध्ये खतरनाक असं बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने अक्षय तृतीयेनिमित्त एकदम खतरनाक असं बॅनर आहे मित्रांनो। इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं सर्वप्रथम तुम्हाला। तेवढं केल्याच्यानंतर मित्रांनो खतरनाक अशी PNG मी तुम्हाला दिलेली आहे आपली अक्षय तृतीयेची। तर तुम्ही जेवढे सुद्धा बॅनर बघितले असतील मित्रांनो, त्यामध्ये अक्षय तृतीयासाठी अशाच प्रकारच्या PNG वापरलेल्या आहेत। धन म्हणजे सोनं वगैरे, सोने नाणे, धन दौलत, अशा पद्धतीने मित्रांनो ही PNG ॲड केल्यानंतर परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सर्वप्रथम आपली शुभेच्छुक पट्टी ॲड करून घेऊयात। त्याला फिल स्क्रीन करून लेअरच्या ऑप्शनवर करून लॉक करून टाकू। लॉक केल्याने मित्रांनो तुमची अशी लेअर कुठेही हलणार नाही, एकदम व्यवस्थित असं त्या ठिकाणी लॉक होऊन जाईल। त्यानंतर परत एकदा फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करा। तुम्हाला खतरनाक असा कॅलिग्राफी फॉन्ट मी दिलेला आहे मित्रांनो, एकदम PNG खतरनाकमध्ये। हा फक्त मित्रांनो त्याचा खालची लेअर आहे, म्हणजे खालचा इफेक्ट आहे त्याचा। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, हे तुम्हाला समजणार नाही आता। आणि ह्याच्यावर आपण एक लेअर ॲड केली ना, तुम्हाला व्यवस्थित असं कळून जाईल। हे बघा, फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करा। हे बघा, अशा पद्धतीने फक्त याला फुल स्क्रीन करून घ्या, लॉक करून टाका। तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की मी नक्की काय केलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही PNG वेगळी आहे, त्याच्या मागं जी बॉर्डर आहे ना अशा पद्धतीने ती वेगळी आहे, ते तुम्हाला दिसून जाईल। तर खतरनाक पद्धतीने इफेक्ट मारून दिलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने काही तोरणाची PNG ॲड करायची आहे, म्हणजे मित्रांनो नवीन सण आहे, अशा पद्धतीने तोरणाची वगैरे PNG ॲड झालीच पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। परत एकदा तुम्हाला काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने काही शुभेच्छुकची पट्टी दिलेली आहे मी तुम्हाला, ती तुम्हाला काय करायचं आहे, साईजच्या इथे यायचे, फुल स्क्रीन करून घ्यायचे, अशा पद्धतीने डन। ह्या लेअरला सुद्धा लॉक करून घ्या मित्रांनो। अशा पद्धतीने परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला डायलॉग असा खतरनाक दिलेला आहे, खतरनाक फॉन्टमध्ये। हे बघा, अशा पद्धतीने ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या। तर मित्रांनो, हे तुम्ही जे पाहत आहे ना 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे हा फॉन्ट आहे ना मित्रांनो, मी आपला कालचाच व्हिडिओ म्हणजे टॉप 100+ मराठी फॉन्ट्स दिलेले आहेत ना, त्यामधलाच फॉन्ट वापरलेला आहे हा सुद्धा मित्रांनो। आणि हा सुद्धा हे कशा पद्धतीने यूज केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही अजूनसुद्धा पाहिला नसेल तर पाहून घ्या, आपला मागचाच व्हिडिओ आहे, काही लई लांबट आहे आणि चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे, नक्की पहा। परत एकदा फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, त्यानंतर आपली डेट PNG मित्रांनो पाहू शकता, अशा पद्धतीने एकदम फुल स्क्रीन करून घ्या। तर येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे,
त्यानिमित्त अशा पद्धतीने डेट PNG एकदम खतरनाक न्यू ट्रेंडिंगमध्ये सुद्धा टाकलेली आहे आपण अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, ही आपली खालची लेअर म्हणजे खालची विच्छिक पट्टी, नंतर ठेवायचं असेल तर ठेवू शकता, फोटो असेल तर लावू शकता मित्रांनो अशा पद्धतीने। आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा फोटो असेल, तुमचा फोटो असेल किंवा तुमचा कस्टमरचा फोटो असेल किंवा तुमचा कोणताही लोगो असेल, नाव असेल, ते तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता। हे बघा लॉक करा सर्वप्रथम लेअर, अशा पद्धतीने इथं तुमचा फोटो टाकू शकता किंवा तुमचं नाव वगैरे टाकून खतरनाक पद्धतीने आप तुमचा बॅनर क्रिएट करू शकता मित्रांनो। इथं मी तुम्हाला दाखवतो की हे बघा कशा पद्धतीने, हे बघा तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक पद्धतीने बॅनर झालं आहे आपलं। फक्त शेवटचं काम म्हणजे फक्त एक स्टेप राहील, इथं कुठेतरी तुमचा लोगो टाकून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने। लोगो टाकल्याच्या नंतर सेव्ह, हा बॅनर एकदम HD प्रकारे आपल्या गॅलरीत सेव्ह कसा करायचा, काय करायचं फॉर्मॅटमध्ये PNG ठेवायचं आणि डेमोलेशनमध्ये अल्ट्रा ठेवून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे। हे पाहू शकता अशा पद्धतीने गॅलरीत आपला सेव्ह झालेला आहे मित्रांनो। एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो आपला बॅनर एकदम तुमच्या गॅलरीमध्ये एकदम खतरनाक पद्धतीने असा इथं सेव्ह झालेला असणार आहे। तर मित्रांनो आजचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा। आजच्यासाठी इथं थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। धन्यवाद।